चला रेकॉर्डिंग चालू झाले. स्क्रीन शेअर करते मी. टीचर मी बघा तुम्हाला आता स्क्रीनशॉट पाठवलाय. ठीक आहे, थांब मी बघते. गुड इव्हनिंग मॅम. अच्छा, मग मी तर दिसते बरोबर, फुल दिसते की तुला जागृती? काय टीचर? बरोबर दिसतंय ना तुला? मग स्क्रीन नाही दिसत. आता स्क्रीन मी शेअर केल्यावर आता स्क्रीनशॉट पाठव बरं, कसं दिसते. टीचर तिने मेक युअर फुल स्क्रीन हे. हा ठीक आहे ना जागृती, बघ आता बरोबर दिसतंय तुला. आता दिसते पण तुला पण दिसते. हा आता दिसते बरोबर. ठीक आहे, चला. सो मुलांनो बघा आता मी काही सेकंड्स मला द्या, फक्त माझा मोबाईल मी चार्जिंगला लावते. बरं ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघूयात आपण. बघा पहिला प्रश्न काय आहे. ज्या पदार्थांना रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना डॅश म्हणतात. मूलद्रव्ये. टीचर मूलद्रव्ये पाठवा ना, मी रिजॉइन झाले होते ना. मूलद्रव्ये प्रकारचे अणू. हा मूलद्रव्य, बरोबर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. टीचर अटेंडन्स लिंक पाठवा ना, मी रिजॉइन झाले होते. बेटा नियती मॅम पाठवते. ठीक आहे. पाण्याचे रेणुसूत्र डॅश आहे. H2O. टीचर ऑप्शन नंबर 1. H2O. टीचर ऑप्शन नंबर 1. किती सोपा प्रश्न आहे ना. एवढे सोपे प्रश्न परीक्षेत येतील की नाही माहिती नाही. एखादी ठीक आहे मॅम, सोपे प्रश्न आले तर छानच आहे. हो बरोबर आहे. चला, 2 किंवा अधिक घटक पदार्थ मिश्रण. ऑप्शन 1. काय बोलणार मी? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. पदार्थ असणाऱ्या द्रव्याला डॅश मॅम मिश्रण म्हणतात. टीचर ऑप्शन नंबर 1. मिश्रण. ठीक आहे. बर, पुढील पैकी जटिल संयुग कोणते? हिमोग्लोबिन. करेक्ट. आपण हे त्या दिवशीच बघितलेलं, राईट? स्थायूंच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल डॅश असते. कारण स्थायूचे कण एकमेकांशी खूप जास्त घट्ट बांधलेले असतात ना, कारण बल जास्त असतं. तर जास्तीत जास्त करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला डॅश म्हणतात. द्रावण. द्रावण म्हणतात आपण. द्रावण. टीचर ऑप्शन नंबर 2. येस, हे पण आपण त्या दिवशी बघितलेलं. हो ठीक आहे. थांबा मी दुसरी बाजू शेअर करते. ओके टीचर, शेअर करा. हा, संयुगाचा रुद्र जाधव कल्याणी बरोबर जॉईन आहे मॅम आज. काय झालं? मी रुद्र जाधव कल्याणी बरोबर जॉईन आहे म्हणता आज.
हा, नियती मॅमला सांग. मग दोघं पण फॉर्म भरा ना, एकाचं भरून झालं मग दुसऱ्याने पण फॉर्म भरा. हो मॅम. संयुगाचा मधनच बोलताय तुम्ही. मी वाचते प्रश्न. संयुगाचा निर्देश करण्यासाठी डॅशचा वापर करतात. अनुअंक. रेणूसूत्र ऑप्शन नंबर जसं ही सगळी रेणूसूत्र 3. हो. पुढे, दूध हे द्रव्याच्या डॅश या प्रकाराचे उदाहरण आहे. मी आता एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तरच हात वर करा. प्रश्न जास्त सोपा नाहीये. ठीक आहे. प्रश्न हा आहे की नीलमांगी का नाहीये ऑप्शन. सॉरी निलंबन हा ऑप्शन का नाहीये. विषमांगीच मिश्रण का. निलंबन हा ऑप्शन का नाहीये त्याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. मी अनम्यूट अलाउ करते. मी नाव घेते. ओम पाटीलने हात वर केलाय. ओम सांग. टीचर ऑप्शन 1 आहे. मी तेच विचार. ऑप्शन 1 आहे. नाही रे, ऑप्शन 1 तर बिलकुल नाहीये. लावण्य सांग. मॅम, आपण जर निलंबन बघितलं ना तर त्याचं उदाहरण होतं पाणी आणि भुसा. तर आपण पाणी म्हणजे आता पाणी आणि भुसा एकत्र मिक्स असेल तर आपण त्याला गाळलं ना तर गाळण्याची क्रिया केल्यावर भुसा वेगळा होतो व पाणी वेगळं होतं. तसं दुधाला आपण गाळल्यावर कसं काय दूध वेगळं होऊ शकतंय व पाणी वेगळं होऊ शकतंय. त्याच्यामुळे विषमांगी मिश्रण. व्हेरी गुड. निलंबनामधले जे कण असतात, द्राव्याचे जे कण असतात ते मोठे असतात साईजने, त्याच्यामुळे आपण गाळलं की ते माघारी भेटतं आपल्याला. पण विषमांगी मिश्रणामध्ये काय होतं, ते जरी समांगी मिश्रण नसले तरी पण ते कणांची जी साईज आहे ती खूप छोटी छोटी असते. त्याच्यामुळे मग आपल्याला त्यांना नुसतं गाळून सेपरेट नाही करता येत, किंवा आपल्याला कण ते सेपरेट असे दिसत पण नाहीत. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे 3. हो टीचर 3. ठीक आहे. आता पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते. वजनी प्रमाण नंबर 1. मी प्रश्न विचारते, ऐका. मी प्रश्न विचारते, कसं काय तुम्ही जे उत्तर देताय ते कसं काय मिळालं, ते उत्तर तुम्हाला कसं मिळालं ते सांगा. हा शिवम सांग. टीचर हे मला आहे ना माझ्या बहिणीने सांगितलेलं. ऑप्शन नंबर 1 आहे की ऑप्शन नंबर हे आहे 2 आहे. कुठला आन्सर आहे टीचर. म्हणजे ना ती आता 10वीला गेलेली ना, तिला हा प्रश्न विचारला होता तर ती म्हणे याचा आन्सर आहे ना 8:1 येतं. ऑक्सिजनला 8 आणि हायड्रोजनला 1 वापरता. 8:1. हा, ठीक आहे. आता मुलांना मी तुम्हाला ह्याचं उत्तर सांगते कसं येतंय. मला सांगा, ऑक्सिजनचा अनुअंक किती आहे. 8 टीचर. मग आधी ऑक्सिजन लिहिलंय आणि नंतर हायड्रोजन लिहिलंय, तर ऑक्सिजनचं 8 आणि हायड्रोजनचं 1, म्हणून ते गुणोत्तर बनलं 8:1. कळलं. हॅलो मॅम. हा बोल बेटा, बोल. एक येते. कशाचं गुणोत्तर आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण, दोघांचं. 4 नंबरचा ऑप्शन आहे ना, तर हे कशाचं गुणोत्तर आहे असं म्हणजे ते विचारते मी. अगं मग तेच सांगते बेटा मी. आपला पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही असतात की नाही अणू, तर दोघांचं वजन जर वजन काढायला गेलं
तर एका ऑक्सिजनचं वजन किती आहे आणि हायड्रोजनचं वजन किती आहे आणि त्यांचं आपण गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर उत्तर दिलंय. तर ऑक्सिजनचं वजन 8 आहे, हायड्रोजनचं वजन 1 आहे, त्यांचं वजनी प्रमाण आहे 8:1. तर उत्तर कुठलं आहे हे माहिती पाहिजेच मुलांनो, पण ते उत्तर कसं आलं हे पण माहिती पाहिजे. कारण समजा परीक्षेत तुम्हाला हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण न विचारता समजा आपलं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे HCl, हे HCl मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीनचं वजनी प्रमाण विचारलं तर मग कसं काढणार तुम्ही? सांगा बर काय येईल मग? हायड्रोजनचं वजन 1 आहे, क्लोरीनचं किती अणू अंक? अच्छा मी म्यूट केलंय का सगळ्यांना? सॉरी. प्रश्न विचारा ना. हा मी हे विचारलं की जसं हे HCl आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे 1.70. हा, तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीनचं वजनी प्रमाण विचारलं तर उत्तर येईल 1:17. कारण हायड्रोजन 7 आहे आणि क्लोरीनचं किती आहे? वस्तुमान 17. अणू अंक 17. कळतंय? अशा पद्धतीने ते काढायचे. हो टीचर. ठीक आहे, मॅम. म्हणून तर कसं आलं हे समजायला पाहिजे. ठीक आहे, पुढे दुधाची गोळी. हा मॅम ऑक्सिजनचा कोण अणुअंक कोण 8 आहे म्हणाला आणि मॅम? हायड्रोजनचा 1 आहे. बरं ठीक आहे चला. तर मॅम आळी 8 का वेळ दिलाय? मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. हो टीचर. मॅम. टीचर मला वाटलं की रेंज प्रॉब्लेम आहे. हो मॅम. हॅलो मॅम, टीचर. आवाज नाही येत आहे. टीचर. हॅलो टीचर. हॅलो टीचर आवाज येत नाही. टीचर काहीच आवाज येत. हॅलो टीचर. हॅलो टीचर. मॅम स्क्रीनच नाहीये. हॅलो मॅम. झाले आहे. टीचर स्क्रीन पण दिसत नाही. मॅम लेफ्ट झाले वाटतं. शांत बसा मॅम, येतील आता. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. मुलांना काय झालं? सुलक्षणा मॅम नाही. मॅम लेफ्ट झालते. टीचर नेट अच्छा, प्रॉब्लेम. थांबा थोडा वेळ. हॅलो टीचर. टीचरांच्या फोनची चार्जिंग पण कमी होती. टीचर. हॅलो टीचर. हो बेटा. मॅम. टीचर, आपण जी आधीची मीटिंग जॉईन केलेली होती ना, त्याच्यामध्ये पण माझी स्क्रीन अशीच झालेली. माझ्या नावाचं जे लेटर आहे ना, ते अगदीच मिनिमाइज झालेलं आहे. बेटा 1 मिनिट थांब, 1 मिनिट. तिथे 3 डॉट राहतात, तिथं मिनिमाइज नाव राहतं.
टीचर अटेंडन्सची लिंक मिनिमाइज यू हा हा बोला मुलांनो. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला म्यूट करते थोडा वेळ. मला मॅमला कॉल करून विचारू दे काय प्रॉब्लेम झालाय. मॅम अटेंडन्सची हॅलो. हा मॅम, तुमचा मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला का? हो 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 चालेल मॅम. ओके मुलांनो, मॅम थोड्या वेळात जॉईन करतील, ठीक आहे.